कशात सगळेजण बरे असाल आणि दिवाळी तर खूप छान चालू असेल ना तुमची. आमची पण खूप छान सुरू आहे दिवाळी. आणि आमच्या ताई आलेल्या आहेत मस्त ओवाळणीसाठी. मस्त छान बघा इकडे अयांश आहे. हाय कर बेटू. हाय. बघा म्हणाल मम्मा तर मस्त रेडी झालेली आहे, पण बाळाला आता रेडी केलेले नाही आहे, त्याला पण करते. आता आम्ही वर आलेलो होतो, मस्त छान तयारी वगैरे करून घेतली, कारण की आता आमच्या ताई ओवाळणार आहेत आमच्या अहोंना मस्त छान. तर आता चंद्र वगैरे बघून घेतलेलो होतो आम्ही आणि त्याला पण ओवाळून घेतलेलं होतं. आधी त्याची पूजा करावं लागते, मग ओवाळणी करायला सुरुवात करावं लागते. आता अयांशला मी रेडी करून देतो. आम्ही आता खाली जाणार आहोत, तर तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि कोण कोण स्वतःच्या माहेरी गेलेले आहेत प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि नक्की, आणि मी मस्त टेबलवर बसून आहे बघा इथे, आणि मी कशी दिसत आहे हे पण कमेंट करून सांगा. आणि सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. काय बेटू अयांश काहीतरी म्हणत आहे, काय काय म्हणतो? हा मम्मा खाली बसली आहे म्हणून सांगतो तू असं. आणि आत्तू आल्यापासून अयांशची तर खूप मस्ती सुरू आहे, मस्त ताईसोबत मस्त एन्जॉय करताय हो ना अयांश. अयांश इकडे बघ, कोणाची आत्तू आली आहे? कोणाची आत्तू? तुझी आत्तू आली? माझी आत्तू आहे? तुझी आहे? खूप सारा खाऊ घेऊन आली ना अयांशसाठी. तुला आवडते का आत्तू? मला पण आवडते अयांश. मला देते तुझी आत्तू? दे ना बाई, इकडे बघून सांग, देते का आत्तू? नाही देत? तुलाच आवडते तुझी आत्तू? हो बरं बरं. अयांशी तर मस्त अशी सुरू राहणार आहे. चला मग आता तुम्ही बघा आमची भाऊबीज कशी होते. तर हो फ्रेंड्स, ताईनेच दिलेला होता बघा मस्त छान असं. हे राखीमध्ये ब्रेसलेट दिलेलं होतं मस्त, तर तोच घातलेला आहे बघा मस्त. आणि हा बघा खूप दिवसानंतर मस्त ड्रेस घातलेला आहे, तुम्ही इथे बघू शकतात बघा माझं ड्रेस मस्त छान येलो येलो असं केलेलं आहे मस्त. खूप दिवसानंतर ड्रेस घातलेला आहे, खूप छान वाटत आहे मस्त. हो ना दादू, मम्मा कशी दिसत आहे? छान ना? हा हो हो, तुला पण घालून देते बेटा. मम्मानी छान छान ड्रेस घातलं पण अयांशला नाही घालून दिलं. हा चला चला आता दादूला ड्रेस घालून देऊ. मला अयांशलाच विचारून अयांशचे ड्रेस घालावं लागतात बघा. आता अयांशला आणलेला आहे मी अयांशच्या आत्तूच्या रूममध्ये. सॉरी, आत्तूची आणि अयांशची रूम एकच आहे बघा. सांग बरं बेटू, तुझे कपडे कुठे राहतात? तुझी अलमारी कोणती आहे कपड्यांची? ही वाली? हां चल बरं बघू कोणते ड्रेस पाहिजे माझ्या अयांशला. बघा ही अयांशची अलमारी आहे बघा, छान छान कपडे ठेवले आहे. वर डायपर असतात, इकडे पण आहे, खाली पण आहे, खूप सारे. आता आम्ही सर्वात आधी अयांशच्या आता ड्रेस चूज करतो, मग मिळतो. वाव बघा किती छान मस्त ड्रेस दिसते ना अयांशचा. आय लव्ह मॉम डॅड लिहिलं आहे. अरे दादा, अरे आय लव्ह मॉम डॅड नाही, आय लव्ह डॅड. वाव बघा इकडून बघा, मी दाखवते अयांशच्या ड्रेस. जरा असतील लांब आहे त्या ड्रेसची, म्हणून त्याला जरा किचिर किचिर होत आहे हो ना दादू. हां तू आता काय बघायला शिकलाय सांग बरं मला. आलू का चालू बेटा बघायला शिकलाय अयांश आता, हो ना बेटू? आलू का चालू बेटा बघते. आणि कसं लात मारते तो बैगन, असं बैगनने लात मारा. कोण रो रहे थे? मम्मा. मम्मा रो रहे थे? कैसे रडते है मम्मा? कशी रडते मम्मा? असं रडते, असं शिकवलं तिथे बघा. हो आता अयांशला मोबाईल द्यावा लागेल बाबा. चला आता आमची आरती सुरू होते, आता आम्ही आरती वगैरे करतो आणि मग क्षवण वगैरे करूया. आता आईला क्षवण करायचं होतं म्हणून अहो मस्त रेडी होऊन आलेले होते. आणि बाबा वगैरे रेडी झाले, मी पण अयांशला छान छान रेडी करून दिलेलं होतं. ताईने वगैरे सगळी काही पूजा वगैरे म्हणजे ताटी वगैरे सगळं काही करून घेतलेलं होतं. आणि तुम्हाला इथे कोणतरी मिसिंग दिसत असेल तर ते म्हणजे आमचे जावई. तर जावयांची संध्याकाळीच ट्रेन होती, कारण त्यांना सुट्टी वगैरे नव्हती ऑफिसला, म्हणून ते चालले गेलेले होते. आणि 2 दिवसाची आधीची तुम्हाला मज्जा सांगते. जेव्हा आम्हाला ताईसाठी गिफ्ट घ्यायचं होतं तेव्हा काय घ्यायचं हे असं विचार सुरू होता. तर मग तरी पण आम्ही इकडे तिकडे फिरलो 4-5 दुकानात, पण काही असं देण्यासाठी काही मिळालेलं नाही. म्हटलं चला काहीतरी खास वस्तू घेऊ असं होतं, जे आठवण राहील. कमी पैशाचं पण असलं पण मोलाचं गिफ्ट राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटत होतं. तरी पण आपण जे विचार करतो ते कधी काही होत नाही बरं आमच्यासोबत. तरी पण गिफ्ट घेतलंच त्यांच्यासाठी छानसा असा, तर ते तुम्हाला समोर ब्लॉगमध्ये मिळणार आहे बघा. बहीण भावाचं रिश्तं किती चांगलं असतं की नाही. आता लग्न झाल्यावर खूप मिस करत असतील ताई आमच्या परिवाराला. आम्ही पण ताईला खूप जास्त मिस करतो, कारण की त्या एवढ्या गोड आहेत आणि काय त्यांचं म्हणजे असं नेचर मी शब्दामध्ये सांगूच शकत नाही. एवढ्या चांगल्या आहेत त्या, माझ्या बहिणीसारख्या माझ्यासोबत राहतात. असं मला कधीच फील झालेलं नाही की माझी ते नणंद आहे बा म्हणून. लग्नाच्या आधी जेव्हा
बहिणी लोक किंवा कोणत्या पण मुली जेव्हा माझ्याकडे यायच्या किंवा मी कपडे शिवत होती तर ते आपल्या नंदांच्या अशा चुगल्या सांगायच्या की अशी राहते नणंद, तशी राहते बा, असं करतात तसं करतात. मग मला सगळेच जण सांगत होते. इव्हन लग्नाच्या नंतर जेव्हा माझी नणंद मला मिळाली तर ते कधीच मला नंदेसारखी वाटली नाही, छोट्या बहिणीसारखी किंवा एखादी मैत्रीण असते की नाही तशाच वागलेल्या आहे. लग्न झालं तेव्हापासून मला कधीच ताईने म्हणजे असं त्रास होऊ दिलेला नाही किंवा घरच्या परिवार तर आहेच नाही म्हणत असं, म्हणजे ते सर्वांची काळजी घेतात. म्हणजे आमच्या परिवारातल्या लोकांचं असं आहे, कोणतंही काम दुसऱ्यांना न सांगता ते स्वतः पूर्ण करून घ्यायचं असं राहते. नाहीतर कुठं कुठं काय राहते, हा काम मी नाही करत ना, ते करेल ना, असं राहते. पण आमच्या घरात असं नाही, सगळेच जण स्वतःचे कामं स्वतः करून घेतात. आणि माझी ताई म्हणजे ही माझी नणंद आहे. आता लग्न झालं यांचं तर एवढं जास्त मिस करते की भरपूर जास्त. आधी तर बाहेर जॉब वगैरे करत होते हे, तर बाहेर गावी राहायचे, तर 4 दिवसासाठी जरी येत होते तरी पण मला सगळी मदत वगैरे करू लागत होते ना. आत्ता पण तसंच आहे की लग्न झालेलं आहे तरी पण ते 2 दिवसासाठी जरी इथे येताल तरी वहिनी मी हे करून देतो, वहिनी मी ते करून देतो असं म्हणून लागलेलं राहतात. पण माझी इच्छा राहते की त्यांनी मस्त आराम करून मस्त बसून मी त्यांची सेवा करावी. कारण की जेव्हा माझ्यावर वेळ आलेली होती, जेव्हा मी प्रेग्नेंट होती आणि जेव्हा अयांश झालेला होता त्यांनी तेव्हा खूप मदत केली होती. कारण की प्रत्येक गोष्टीची, आणि तेव्हाच ते दिवस राहतात की कोण कसं आहे कोण कसं नाही बा हे सगळं ओळखायचं. तर लग्न झाल्यापासून माझ्यासोबत खूप छान वागले आहेत ताई ना, आता पण वागत आहेत म्हणून त्यांची माझ्या मनात भरपूर जास्त रिस्पेक्ट आहे. माझी एक बहीण आहे मंगलाताई, तर तिच्यापेक्षा जास्त प्रेम मी जिच्यावर करत असेल ते म्हणजे माझी नणंद आहे. आणि हे खरं गोष्ट आहे. आणि एक गोष्ट सांगते तुम्हाला, यावर्षीचा फराळ जेव्हा मी बनवत होती की नाही त्यावेळेस माझ्या नंदेने मला भरपूर म्हणजे हेल्प केलेली होती मागल्या वर्षी. म्हणून यावर्षी जेव्हा मी फराळ करत होती, प्रत्येक शंकरपाळे करायला बसली होती, तेव्हा पण मला ताईची आठवण येत होती आणि मला असं रड यायला लागलेला होता. आता पण मी त्यांच्या म्हणजे विषयी बोलत आहे इथे, ब्लॉग म्हणजे म्हणजे एडिट करत आहे, तरी पण आता माझा आवाज तुम्ही बघू शकत असाल थोडासा हलका झाल्यासारखा झालेला आहे. तर आता पण मला रड आल्यासारखं वाटते जेव्हा पण मी त्यांची गोष्टी करते तेव्हा मला असं वाटते. आणि मग असो, आता काय करणार आहेत, एवढ्या प्रेमळच आहेत त्या तर भरपूर जास्त. आणि आतूनी अयांशसाठी पण गिफ्ट आणलेलं होतं, अयांशला पण ओवाळून घेतलेलं आहे बघू शकतात. त्याच्यासाठी मस्त कार घेऊन आलेले होते ते. आणि आईला वगैरे पण रक्षाबंधन वगैरे केले आहे, मस्त मिठाई वगैरे चारून दिलेली होती. आणि त्याच्यानंतर मग माझ्यासाठी पण आता मी तर मला पण रक्षाबंधन केलं की या वहिनी तुम्हाला पण रक्षाबंधन करून देतो म्हणून, तर मला पण रक्षाबंधन वगैरे करून दिलं. माझ्यासाठी पण गिफ्ट आणलेलं होतं. आता समोर गिफ्टची अनबॉक्सिंग करणार आहोत, बघाल तुम्ही समोर. आणि माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि प्रत्येक परिवार जर एकामेकाचा विचार करत राहिलं की नाही, असं आपल्या परिवारात किती लोक असतात, 4-5 लोक असतात ना, प्रत्येकांची आपण जर काळजी घेत असलो तर कोणताच परिवार वेगळा होणार नाही आणि मतभेद कोणत्याच परिवारामध्ये होणार नाही. कारण की जीवन खूप छोटा आहे, जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर प्रत्येक लोकांचा विचार करत जगा. जास्त काही आपल्याला विचार करायचा नाही, फक्त हे करायचं आहे की आपल्याला आपल्याकडून म्हणजे चुकी झालेली नाही पाहिजे, दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे, बस एवढं तुम्ही विचार केलं की नाही भरपूर झालं जीवन जगायसाठी. आपण दुसऱ्यांना त्रास देण्यात आणि दुसऱ्याला त्रास देऊन जगण्यात काहीही अर्थ नाही. मनात दुसऱ्यांबद्दल वाईट विचार कराल तर तसेच विचार येणार आहे. एक रिश्ता जर तुटला तर सगळेच रिश्ते तुटायला काहीही वेळ लागत नाही. आणि परिवार एकत्र सोबत राहिलं त्याची खुशी खूप वेगळी असते, ते तुम्ही बघू शकत असाल. जीवनामध्ये पैशाला काही एवढं मोल द्यायची गरजच नाही आहे. कारण की जर पैशाने बघा सुख घेता कधीच येत नाही आहे. सोयीसुविधेच्या वस्तू जर त्या पाहिजे असतील तर त्या पैशाने घेऊ शकतो आपला. आणि जर सुख पाहिजे असेल तर ते फक्त आपल्या परिवारामध्ये आहे. माझा बघा अयांश बाळ केवढूचा आहे, झाला तेव्हापासून माझ्या परिवाराने माझ्या एवढा सपोर्ट केला आहे की भरपूरच जास्त. आणि दिवसभर त्याला आईबाबा लागत असतात, जर ते नसते तर त्याला ते आईबाबाचं प्रेम कोणी दिलं असतं हे मला एवढं विचार येते. कारण की आम्ही 4 जण असल्याच्या नंतरही अयांश एवढा त्रास देतो की नाही भरपूर जास्त. आम्ही 4घे जण थकून जातो आणि त्याच्यानंतरही तो माझे एवढा त्रास होते. तर मी विचार करते कधी आई बाबा नसते, फक्त आम्ही दोघेच असतो ना, आम्हाला अयांश झालं असतं तर काय झालं असतं रे बाबा, किती त्रास झालं असतं, असं हे सगळं विचार येतात. आणि त्याच्यानंतर मग आत्तू पण बघा, आत्तू पण त्याच्यासाठी भरपूर काही काही घेऊन येत जाते मस्त. आता आम्ही आत्तूला दिलेलं होतं मस्त एक छानसं गिफ्ट, बघा तुम्हाला आवडते काय, तर मस्त त्यांना ड्रेस दिलेलं होतं बघा. मस्त असं छान स्पेशल गिफ्ट बघितलं होतं पण तो काही मिळालेला नाही आहे. म्हणून म्हटलं चला त्यांच्यासाठी मस्त एक छोटूसा मस्त छानसा ड्रेस घेऊन घ्यावा, म्हणून मस्त ड्रेस घेतलेला होता. आणि अयांशकडून पण आत्तूसाठी गिफ्ट घेतलेलं होतं, मस्त काहीतरी कामात यावं आणि असंवालं गिफ्ट घेतलेलं होतं त्यांच्यासाठी मस्त छान. ते त्यांना मस्त आवडलेलं होतं. आणि बाबांनी वगैरे तर त्यांना पैसेच दिलेले होते.
पैसे पण कधी कधी कामात येतात. पण ड्रेसही असो म्हटलं छान छान दिसते. मग ताईंनी यांना वाढलेलं होतं तर ब्लूटूथ दिलं होतं मस्त, कारण की यांना म्युझिक वगैरे ऐकायला खूप जास्त आवडते. तर मस्त त्यांच्या आवडीची वस्तू दिलेली होती. मस्त मोबाईलनी कनेक्ट करा आणि मस्त गाणे ऐकत राहा. आणि खूप खूप छान छान फीचर आहेत याच्यामध्ये. मस्त आपण इथं अलार्म लावू शकतो, मस्त तारीख वगैरे पण दिसते, गाणे पण वाजतात, आपण कुठे जाऊन घेऊन पण जाऊ शकतो. छोटूसा आहे, मस्त बॅगमध्ये पण कॅरी करू शकतो आणि कुठे पण जाऊन एन्जॉय करू शकतो. जरा जरा सेटिंग वगैरे काय काय आहे हे ताई होना सांगत होती. आणि यांचं आणि ताईची बॉन्डिंग खूप जास्त आवडते. माझं जेव्हा नवीन लग्न झालेलं होतं आणि यांना आणि ताईंना मी नेहमी म्हणजे अशी गोष्टी सांगताना बघत होती किंवा माझ्या आणि माझ्या भावांमध्ये असंच कधी बॉन्डिंग राहिलेली नाही आहे की मी माझ्या कोणत्याही गोष्टी मी माझ्या भावाला सांगेन बा. तर हे दोघेजण बसून जेव्हा सोफ्यावर गोष्टी सांगायचे ना, की असं दादा तसं दादा, म्हणजे ताई सांगायच्या किंवा हे मस्त त्यांना सांगत होते, म्हणजे अर्धा एक तास बसून मस्त गप्पा मारत होते. तेव्हा मला खूप विचार येत होता, अरे वा किती छान बॉन्डिंग आहे या दोघांची. मला तर मी मंगलाताई माझी ताई आहे मोठी, तिला सांगत होती बघ किती छान रिश्ता आहे बा म्हणून. आणि सर्वांनी आम्ही फोटो क्लिक केलेले होते बघा. बाय बाय, भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये.